से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. हे घोषवाक्य तुम्ही मी आपण सर्वांनी लहानपणापासून आतापर्यंत अनेक वेळा ऐकलं असेल. पण याच घोषवाक्याची पूर्ती आहे ती ठाण्यातील तृतीयपंथी करीनाताई आडे यांनी केली असं म्हणायला हरकत नाही. कारण की तृतीयपंथी असूनही महाराष्ट्रातील सर्वात पहिली तृतीयपंथी टॅक्सी चालक आणि आता त्या पाठोपाठ दुसरा रेकॉर्ड त्यांनी त्यांच्या नावावर केलाय. ठाण्यातील महाराष्ट्रातील पहिली तृतीयपंथी रिक्षा चालक म्हणून आज हाच त्यांचा एक वेगळा अनोखा प्रवास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर चला पाहूया काय आहे करीनाताईंची स्टोरी. नमस्कार करीनाताई, नवराष्ट्राच्या YouTube चॅनल मध्ये तुमचं स्वागत करते. नमस्कार ताईसाहेब, जय महाराष्ट्र. ताई, खरं तर आता हा तुमच्या नावावर दुसरा रेकॉर्ड करण्यात आलेला आहे. पहिला म्हणजे महाराष्ट्रातील पहिली तृतीयपंथी म्हणून टॅक्सी चालक तुम्ही होतात, आता मात्र रिक्षा चालक म्हणून तुमच्या नावावर हा रेकॉर्ड झालेला आहे. काय भावना व्यक्त कराल यावेळी? महाराष्ट्रासाठी मी भावना माझी अशी व्यक्त करणार आहे की जेव्हा मी रोडवर चालत असते सगळीकडून मला कमेंट्स आहेत की तुम्ही छान काम करताय आणि लोकांना व्हिडिओज पण बनवत आहेत रोडवर आणि थांबून सुद्धा वार्ता करत आहेत माझ्याशी आणि बुकिंग पण करत आहेत की तुम्ही आमच्यासाठी चालवाल का, तुम्हाला जर आम्ही बुकिंग केलं तर तुम्ही रेग्युलर सर्व्हिस द्याल का, असं मी रिस्पॉन्स पब्लिककडूनही बघत आहे. एकंदर ताई, आतापर्यंतचा तुमचा हा प्रवास कसा होता? खरं तर ही पिंक रिक्षा आहे, ही तुम्ही या रिक्षापर्यंत कशा पोहोचलात? हा प्रवास काय आहे तुमचा? माझा प्रवास अगर मला सांगायचं की जसं तुम्ही म्हणालात की मी पहिलीही महाराष्ट्रासाठी स्पेशली ॲज अ तृतीयपंथी म्हणून टॅक्सी चालक होते आणि TCS बरोबर मी 7 वर्ष कामही केले. पिकअप आणि ड्रॉप मी देत होती एम्प्लॉईज लोकांना. माइंड स्प्रेस ऐरोलीला सुद्धा मी 2 वर्ष काम केले, पिक अँड ड्रॉप माय एम्प्लॉईज. आणि तिकडे तर काम करत असताना असं माझं रेकॉर्ड झालेलं की आय लाईक अ फिमेल प्रोटेक्शन. स्त्री ही आम्हाला खूप जवळून आवडतं आणि या भारतामध्ये राहणाऱ्या माझ्या स्त्री नावाची जी आई आणि बहिणी, त्या नजरेने आम्ही त्यांच्याकडे बघून त्यांचं संरक्षणाला पूर्ण 100% आम्ही तयारीत असतो. तर तिकडच्या आमच्या मुली असं सांगायचं की सिक्युरिटी गार्ड आम्हाला नको आहे, की करीनाताई आहे ना आमचं सर्व काही, तर तुम्ही आम्हाला सिक्युरिटी गार्ड नाही दिला तरी चालेल, पण तो कंपनीचा रूल्स असतो तर तो आम्हाला फॉलो करावा लागतं, असं होतं. आणि इथपर्यंत पोहोचायचं, पिंक रिक्षापर्यंत पोहोचायचं लॉकडाऊन लागलं, मी जॉबलेस झाली आणि माझ्याकडे 4+5 ड्रायव्हर विथ 5 सीटर गाडी होती. पण त्या गाडीची व्हॅलिडिटी संपल्यामुळे पुन्हा मी जॉबलेस झाले. जॉबलेस होऊन पुन्हा मला उभं राहायचं होतं की इथेच करीना तू गप्प बसू नको. मी देखील एवढे सुद्धा आशेमध्ये होते की अजून अशा कितीतरी करीना रोडवर आल्या पाहिजे, या आपल्या महाराष्ट्रासमोर दाखवून दिलं पाहिजे की आम्हीही सक्षम आहोत. कुठल्याही गोष्टीला कुठेही तुम्ही ढकलला तर आम्ही सक्षम आहोत म्हणून ही स्वप्न मी बघत होती. पण करीना काही दुसरी कोणी उभारली नाही. पण माझं स्वप्नाला मी तिथे थांबवायचं नव्हतं. मला असं स्वप्न बघायचं होतं की करीना टूर्स अँड ट्रॅव्हल्स, करीना आज एक स्वतः टॅक्सी चालक आहे, पण उद्या त्याची 2 टॅक्सी स्वतःची असावी. कुठेतरी छोटंसं ऑफिसचं स्वप्न मी बघितलेलं करीना टूर्स ट्रॅव्हल्सचं, पण ते होऊ शकलं नाही. लॉकडाऊन लागलं, जॉबलेस झाली, पुन्हा जॉबलेसच्या बाहेर निघाली. तर दरोदर मी भटकली जॉबसाठी की कुठून कसं काय मला मिळेल. प्रायव्हेट सेक्टरमधून जरी मिळालं तरी मी नोकरी करायला तयार आहे, की ॲज अ जनरल पॉप्युलेशनमध्ये जरी मला वेलकम केलं की ताई तुम्ही या आणि आमच्याकडे आम्हाला ड्रायव्हर सर्व्हिस द्या, तेही मला कबूल होतं. जरुरी नव्हतं की माझं स्वप्न मला साकार करायचं आहे, त्या कामासाठी पण मी तयार होतो. पण कुठेही मला असा आधार मिळाला नाही. मग मी भटकत जसं की आज समर्थ भारत व्यासपीठ, मला प्रज्ञा म्हात्रे पत्रकारच आहेत, त्यांनी मला रेफरन्स दिला माझा आवर्जून यांच्याकडे आणि त्यांनी मला रात्रीचं 12 वाजता समर्थ भारत व्यासपीठचे बट्टू सावंत सर आणि रात्रीचे 12 वाजता मला कॉल केलं आणि करीना ते तुमचं असं असं उद्या तुम्हाला यायचं आहे आणि भेटायचं आहे. तर मी तेव्हापासूनच पॉझिटिव्ह एनर्जी घेतली माझ्या मनात आणि पूर्ण पॉझिटिव्ह विचार आले ऑटोमॅटिकली. माहिती नाही मला की तो का वेगळंच माझ्या मनात आलं म्हणून. तर पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन आली, पॉझिटिव्ह विचार आणलं आणि जशी मी त्यांच्या दरवाजात पाय ठेवलं तसं मला पूर्ण एकदम पॉझिटिव्ह मी झाली आणि मला असं वाटलं की 100% करीना तू इथून काहीतरी घेऊन जाणार आहेस. आणि तो स्वप्न आज मी बघितले की पिंक रिक्षा आज तुम्ही बघताय महाराष्ट्र माझ्या हातामध्ये आहे आणि तेही मालक म्हणून आहे. या रिक्षाची मी मालक आहे स्वतः आणि मला देणारे ठाणे रोटरी क्लब, लेक सिटी आणि समस्त भारत व्यासपीठ. तर मी धन्यवाद करते समर्थ भारत व्यासपीठला आणि लेक सिटी ठाणे, त्यांनाही रोटरी क्लबलाही मी धन्यवाद करते. नमस्कार.
ताई, आता मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारते की आपल्या तृतीय पंथीय समाजासाठी तुम्ही काही विचार केला आहेत का? त्या महिलांकडे तुम्ही कोणत्या नजरेने पाहता? त्यांच्यासाठी काय प्रयत्न भविष्यात तुम्ही करणार आहे? ऍक्च्युअल मध्ये आमचं तृतीय पंथींचं जर भविष्यासाठी काही मी विचार करत असेल तर येणारा जो नवीन जनरेशन आहे, जो नवीन आमचं जनरेशन आहे, की जेणेकरून आम्ही जो ट्रॅगल मधून निघालोय, आम्ही जे दिवस बघितले, तर त्या बाळांनी तो दिवस बघू नये. जेणेकरून मी महाराष्ट्राचे पॅरेंट्सला, भारतभरच्या पॅरेंट्सला असं सांगू इच्छिते की तुमच्या पोटी जर आमच्यासारखं बाळ जर जन्माला आलं तर नॉर्मल लोकांना जसं तुम्ही ट्रीट करता, मुलगी असो वा मुलगा असो, तर त्याही बाळाला तशीच ट्रीट करून तुमच्या सोबत ठेवून त्यालाही तुम्ही सावरा, असं मी म्हणेन. एकंदरच खरं पाहायला गेलं तर करीना ताईंचा हा 2.0 चा प्रवास सुरू झालाय असं म्हणायला काही हरकत नाही. ताईंचे अथक प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना आलेलं हे यश आज पिंक रिक्षाच्या माध्यमातून संपूर्ण ठाणेकर अनुभवतायत. ठाणेकर या पिंक रिक्षामधून प्रवास करणारे ठाणेकरांना तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला तुमच्या कमेंटच्या माध्यमातून सांगा. आणि नवराष्ट्राच्या फेसबुक पेजला, युट्यूब पेजला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.